रात्रीच्या जेवणाची रेसिपी प्रकार 1 पाहूयात. सर्वात आधी इथे मी 2 दोडके घेतले आहेत. आता याच्या ज्या शिरा आहेत ना, त्या अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या. तर आता याच पद्धतीने या दोन्ही दोडक्यांच्या शिरा मी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला तर इथे पहा, दोन्ही दोडक्यांच्या शिरा मी काढून घेतल्या आहेत. आता आपल्याला हे दोडके चिरून घ्यायचे आहेत. पण त्यासाठी सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये मीठ वगैरे काहीही टाकायचं नाही. आता दोडका चिरून घेताना काय करायचं, पुढची बाजू कट करून घ्यायची आणि 4 बोटांचं अंतर ठेवून एवढ्या मोठ्या आकारामध्ये हा दोडका कट करायचा आणि त्याला एक जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने कट मारून घ्यायचा. आता हे दोन्ही दोडके मी याच पद्धतीने चिरून घेते, कारण हा दोडका आपण भरून तर इथे पहा, दोन्ही दोडके मी चिरून घेतले आहेत, पाण्यामध्ये घातलेत. आता हे बाजूला ठेवायचे म्हणजे काळे पडणार नाहीत आणि आता एक वाटण तयार करायचं. तर वाटण तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या काढायच्या. मूठभर कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा काढायची. हिरवी मिरची मी जी घेतली आहे, ती तिखटाला कमी आहे, त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरतीये. तुमच्याजवळ असणारी हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल, तर कमी प्रमाणात वापरू शकता. त्यानंतर पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. आणि यासोबतच यामध्ये मी एक अर्धा चमचा जिरेसुद्धा घालणार आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य लागेल असं थोडं-थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून तर इथे पहा, लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. पाण्याचा जास्तही वापर करायचा नाही. मी फक्त 2 चमचे इतकंच पाणी वापरले. त्यानंतर आता हे जे वाटण आपण तयार करून घेतले, ते सर्व वाटण अशा पद्धतीने एखाद्या बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं. वाटण एखाद्या बाउलमध्ये काढलं, की आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर इथे मी दुसरे कोणतेही पावडर मसाले वापरणार नाहीये. फक्त यामध्ये 1 मोठा चमचा धनेपूड आणि एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची. आणि इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, ते घालायचं. यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर अजिबात करायचा नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही या ठिकाणी जर भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर नसेल, तर शेंगदाणे भाजून घेऊन मसाल्यासोबतच वाटून घेऊ शकता. त्यानंतर एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तर इथे पहा, धने पूड, हळद आणि मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. इथे आपला स्टफिंगसाठीचा मसाला तयार झालाय. त्यानंतर आता काय करायचं, जे दोडके आपण कट मारून घेतले आहेत, त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये अगदी त्याच पद्धतीने. मसाला जास्त प्रमाणामध्येही भरायचा नाही. जितका बसेल फक्त तेवढाच भरून घ्यायचा. आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेला जो दोडका आहे त्यामध्ये सुद्धा मसाला भरून तर इथे मी दोडक्याला एका बाजूनीच कट मारून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मसाला भरतीये. तुम्हाला जर हवं असेल तर आपण वांगं भरून करताना जसे 4 कट मारून घेतो, अगदी त्या पद्धतीने 4 कट जरी तुम्ही दोडक्याला मारून घेतले तरी सुद्धा चालतील. आता राहिलेल्या दोडक्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण मसाला भरून घेऊया त्यानंतर तुम्हाला तर इथे पहा, राहिलेल्या दोडक्यांमध्ये सुद्धा मसाला भरून घेतला आहे. थोडासा मसाला शिल्लक सुद्धा आहे. आता आपण लगेच भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. तुम्हाला जर ही भाजी कढईमध्ये बनवायची नसेल, तर कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. एका शिट्टीमध्ये ही भाजी बनून तयार होते. त्यानंतर यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं, की जो मसाला शिल्लक राहिला आहे, तो सर्व मसाला यामध्ये घालायचा आणि आता या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला परतून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवा. तर इथे पहा, मसाला मी छान तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये मसाला भरून घेतलेला दोडका घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा फक्त हा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आता यामध्ये ज्या बाउलमध्ये आपण मसाला काढला होता, त्याच बाउलमध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं. म्हणजे बाउलला लागलेला मसाला वाया जाणार नाही. ते पाणी यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर हा दोडका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अधून अशा पद्धतीने झाकण काढायचं. दोडका खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं. 1-2 वेळा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे दोडका खाली लागून करपणार नाही. तर इथे पहा, अधून-मधून मिक्स करत हा दोडका मंद आचेवर मी छान असा शिजवून घेतला आहे.
तुम्ही पाहू शकता वरती छान तर्री सुद्धा आली आहे. भाजीचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्यासोबतच ही भाजी दिसायला जितकी भन्नाट दिसते ना, चवीला याही पेक्षा अप्रतिम झाली होती. इथे तुम्ही दोडका सुद्धा पाहू शकता. छान मऊसूत शिजला आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. भाकरी आणि चपातीपेक्षा ना भातासोबत भन्नाट लागते. एकदा नक्की बनवून पहा. तुमच्या घरामध्ये जर दोडका कोणाला आवडत नसेल किंवा दोडका जर आवडीने कोणी खात नसेल ना, तर ते सुद्धा आवडीने रोजच्या रोज मागून-मागून खातील. इतकी ही भाजी भन्नाट होते. रात्रीच्या जेवणाची रेसिपी प्रकार 2 पाहूयात. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचंय. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, आलं, पाववाटी किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे आणि मूठभर कोथिंबीर घेतलीये. कोथिंबीर घेताना ती देठासहित घ्यायची म्हणजे त्याचा सुगंध अगदी छान येतो आणि भाजीमध्ये चवही छान उतरते. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि थोडंही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं आहे. आपण पुढेच यामध्ये मसाले सुद्धा वापरणार आहोत आणि पुन्हा वाटून घेणार आहोत. त्यामुळे पाणी न घालता शक्यतो हे वाटून घ्या. तर इथे पहा थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच मी वाटून घेतलं आहे. आता यामध्येच आपल्याला पावडर मसाले सुद्धा घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतलीये ती घालायची. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुमच्या जवळ जो साठवणीतला मसाला असेल तो इथे तुम्ही वापरू शकता. आणि भाजीला रंग छान यावा यासाठी यामध्ये एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने भाजीला रंग खूप छान येतो. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं. एक मोठा चमचा कच्चं तेल घालायचं आणि आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत 1 ते 2 सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे पहा पुन्हा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. इथे आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी भरली वांगी बनवण्यासाठी 6 वांगी घेतली आहेत. वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे जेव्हा आपण वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवू, तेव्हा ती वांगी काळी पडणार नाहीत. त्यानंतर आपण नेहमी भरलं वांग बनवताना ज्या पद्धतीने वांग कट करून घेतो, अगदी त्याच पद्धतीने ही वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. वांग कट करून घेतल्यानंतर आतल्या बाजूने एकदा चेक करायचं. वांग जर किडकं असेल तर तेवढा भाग काढून टाकायचा. आता याच पद्धतीने जी राहिलेली वांगी आहेत ती सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे अजिबात काळी पडत नाहीत. तर इथे पहा राहिलेली सर्व वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत. त्यासोबतच आपला मसाला सुद्धा तयार आहे. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात. तर नेहमी आपण भरलं वांग बनवताना ज्या पद्धतीने मसाला वांग्यामध्ये भरतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा मसाला सुद्धा आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जेवढा मसाला वांग्यामध्ये बसेल तेवढा मसाला या वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने जी राहिलेली वांगी आहेत त्या वांग्यांमध्ये सुद्धा मी हा मसाला भरून घेते. तर इथे पहा राहिलेल्या वांग्यांमध्ये सुद्धा हा मसाला मी भरून घेतलाय. त्यासोबतच जो आपण मसाला तयार केला होता तो थोडासा मसाला शिल्लकही राहिलाय. तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये जे वाटण शिल्लक राहिलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत हे वाटण मी परतून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत हा मसाला मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. पाण्यासोबत मसाला परतून घेतला की भाजीची चव वाढते आणि कमी तेलाचं प्रमाण असलं तरी सुद्धा ग्रेव्हीला तेल छान सुटतं आणि रंगही छान येतो. तर इथे पहा पाणी घातल्यानंतर मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही या मसाल्याचा रंग सुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जी वांगी आपण मसाला भरून घेतली होती, ती मसाला भरलेली वांगी एक-एक करून यामध्ये ठेवून द्यायची. तर मसाला भरलेली सर्व वांगी मी यामध्ये ठेवून दिलेत. त्यानंतर आता यामध्ये ज्या बाउलमध्ये मसाला होता त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं. त्यामध्ये मसाला मिक्स करायचा आणि ते पाणी यामध्ये घालायचं. त्यानंतर
वांगण न हलवता कढईवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर ही वांगी एका बाजूने शिजवून घ्यायची. तर इथे मी अर्धवट झाकण ठेवून ही वांगी एका बाजूने छान अशी शिजवून घेतली. त्यानंतर झाकण काढायचं आणि ही वांगी एकदा पलटी करून घ्यायची. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. वांगी पलटी करून घेतली की पुन्हा कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने 1 ते 2 वेळा वांगी अलटी-पलटी करायची म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखी शिजली जातात. तर इथे सर्व वांगी मी पलटी करून घेतलीत. अर्धवट झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा अर्धवट झाकण ठेवून अधून-मधून वांगी अलटी-पलटी करत ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलीये. अगदी मस्त मऊसूद अशी ही वांगी शिजली गेली आहे. तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता, ग्रेव्हीचा रंग सुद्धा पाहू शकता आणि त्यासोबतच यावर आलेली तर्री सुद्धा पाहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला वांगी सुद्धा दाखवते. अगदी छान मऊसूद शिजली आहे. आणि आता मस्त गरमागरम भाकरी, भात किंवा चपाती सोबत ही भरलेल्या वांग्याची भाजी सर्व्ह करायची. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही भरलेली वांगी बनवून पहा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना प्रचंड आवडतील आणि वांगण न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. आणि रात्रीच्या जेवणाची रेसिपी प्रकार 3 पाहूयात. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल गरम होतंय तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा चिरलेला टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे ते घालायचं. त्यासोबतच इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या. आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहोत. त्यामुळे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. सर्व साहित्य मिक्सरला फिरून वाटून घेतलं आहे. छान अशी प्युरी तयार झाली आहे. तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालंय. आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये इथे मी 2 तमालपत्र, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिटं परतून झाले, की आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला परतून तर इथे पहा मसाला मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरेपूड घेतलीये. सर्व पावडर मसाले घातले की यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे पावडर मसाले मिक्स करून मध्यम आचेवर छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. अशा प्रकारे पाण्यासोबत मसाले परतून घेतले की तेलाचं प्रमाणही कमी लागतं आणि त्यासोबतच मसाला अगदी छान परतला जातो. तर इथे पहा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी काबुली चणे म्हणजे छोले पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते घालायचे आणि आता हे काबुली चणे म्हणजे छोले सुद्धा या मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा काबुली चणे सुद्धा छान 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवर मी परतून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी तुम्हाला केवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची आहे, कशासोबत खाण्यासाठी बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी ही भाजी पुरी, चपाती त्यासोबतच भातासोबतही सर्व्ह करता येईल या पद्धतीने बनवणार आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. तर इथे पहा कुकरची शेवटची शिट्टी झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि कुकर पूर्णपणे थंड करून घे तर इथे पहा कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत, झणझणीत, तर्रीदार छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. याची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. नेहमी तुम्ही जसे छोले बनवतात तसेच तयार होतात. कन्सिस्टन्सी सुद्धा तशीच राहते, पण चवीला अप्रतिम लागतात. जास्त तामझाम न करता अगदी झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम पुऱ्या सुद्धा बनवल्या होत्या. इथे छोले तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूत शिजले आहेत आणि ही छोलेची भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. अप्रतिम तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही छोलेची भाजी नक्की बनवून आणि कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्रीच्या जेवणाची खास रेसिपी प्रकार 4 पाहूयात. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचंय.
तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की पाव चमचा हिंग घालायची. हिंग सुद्धा छान फुलली की आता यामध्ये इथे मी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, ती सुद्धा घालायची आणि लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यम आचेवर कांद्याला सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. यामध्ये कांद्याचं प्रमाण सुद्धा थोडंसं जास्तच ठेवायचंय. तर इथे पहा, मध्यम आचेवर कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि याच स्टेपला मी यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालणार आहे. आता पुन्हा हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. बाजूनी छान तेलही सुटलं पाहिजे. तर इथे पहा, कच्चेपणा जाईपर्यंत, बाजूनी छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालायचं. बेसन पीठ यामध्ये घालून मिक्स करताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. मंद आचेवरतीच हे बेसन पीठ यामध्ये मिक्स करायचं. तर आता लागेल असं थोडं थोडं बेसन पीठ मी यामध्ये घालते आणि मिक्स करून घेते. तर इथे पहा, बेसन पीठ लागेल असं थोडं थोडं घालून यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तेवढंच बेसन पीठ मी यामध्ये घातलं आहे. आता काय करायचं, थोडासा पाण्याचा शिपका मारायचा. 1-2 चमचे पाणी मी या ठिकाणी वापरलं आहे. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. एक वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा झुणका आपला बनून तयार झाला आहे. एकदा खालून एकसारखा मिक्स करायचा आणि पुन्हा मध्यम आचेवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचा. तर इथे मध्यम आचेवर 1-2 मिनिटं हा झुणका मी छान असा परतून घेतला आहे. आता पुन्हा एकदा यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हा झुणका पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता, कोथिंबीर घातल्यानंतर मी झुणका मिक्स करून घेतला. पुन्हा 1 मिनिटभर छान असा परतून घेतला. परफेक्ट असा अगदी झटपट होणारा, जास्त मसाले न वापरता बनवलेला झुणका तयार झालाय. मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करायचा. रात्रीच्या जेवणाची रेसिपी प्रकार 5 पाहूया. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा ठेचलेला लसूण घालायचा आणि लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो चिरलेला कांदा घालायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि आता कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कढीपत्ता कांद्यासोबतच घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर आणि सुगंध छान भाजीत उतरतो आणि त्यासोबतच कढीपत्ता करपत सुद्धा नाही. तर इथे पहा, कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. तुम्ही तुमच्या जवळचा कोणताही साठवणीतला मसाला या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचं. तर इथे पहा, टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी मध्यम आचेवर परतून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी मसाल्याचा रंग सुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मटकी स्वच्छ पाण्याने 1-2 ते 3 वेळा धुवून घेतलीये. ती मटकी घालायची. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार किंवा 1 लहान चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा आता हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये मीठ जेव्हा आपण टोमॅटो घालतो तेव्हा सुद्धा घालू शकता, फक्त तुमच्या अंदाजाने घाला. तर इथे पहा, 2 ते 3 मिनिटं मटकी मी छान अशी परतून घेतली. आता कढईवर झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं ही मटकी फक्त वाफवून घ्यायची. तर इथे पहा, 2 ते 3 मिनिटं मटकी मी छान अशी वाफवून घेतलीये. एकदा खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटोमुळे म्हणा किंवा मटकीला स्वतःचं असं मिठामुळे अगदी छान पाणी सुटलं आहे. एकदा मटकी छान अशी परतून घेतली की आता यामध्ये 1-2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा हे या मटकीसोबत मिक्स करून घ्यायचं. जर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. ही मटकीची भाजी अशीही खूप छान लागते. तर इथे पहा, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही मटकी मी छान अशी परतून घेतली. त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं. इथे मी थंड पाण्याचाच वापर करतीये.
पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मटकी खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवर झाकण ठेवायचं आणि आता मंद आचेवर ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये चमचमीत अशी ही मटकीची भाजी तयार होते. तर इथे पहा एक 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर भाजी मी शिजवून घेतली. झाकण काढायचं आणि मस्त अशी ही भाजी सर्व्ह करायची. इथे तुम्ही मटकीसुद्धा पाहू शकता अगदी छान शिजली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम चपाती, भाकरी किंवा भातासोबत ही मटकीची भाजी सर्व्ह करायची. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही मटकीची भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.